एसएससी सीजीएल 2026 12,000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात आलेली आहे। केंद्र सरकारची परमनंट सरकारी नोकरी, अधिकारी दर्जा आहे, जागा जास्त आहे, पगारही चांगला आहे। आता जर आपल्याला याच्यात पास व्हायचं असेल तर किमान किती गुण आपल्याला पाहिजेत, सोबत पास होण्यासाठी किती गुण लागतात, तर याचं आपल्याला विश्लेषण कसं कळतं, कट ऑफ वरून आपल्याला याच्या सगळ्या काही गोष्टी करतात। त्याच्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण जो आहे तर तो पाहायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एसएससी सीजीएल ची खूप चांगली जाहिरात आलेली आणि याची तुमची तयारी व्हावी याच्यासाठी एसएससी सीजीएल चे लेटेस्ट जो एडिक्विटी नवीन पॅटर्न आलेला आहे, तर त्या पॅटर्न नुसार आपण एक रेड PYQ बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। याच्यातील खूप साऱ्या पदांचं काम रेड मारणंच आहे मित्रांनो, म्हणून या बॅचचं नाव आपण रेड नाव ठेवलेलं आहे। 1 रुपयात तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे। 99 रुपये प्राइस आहे, पण सध्या आपण 1 रुपयातच उपलब्ध करून दिलेले, म्हणून तुम्ही इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून या 1 रुपयाच्या बॅचला जे आहे तर ते नक्की एनरोल केलं पाहिजे। सोबत एसएससी ची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची ऑल इन वन बॅच पण आपल्याकडे मराठी माध्यम अवेलेबल आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये 2025 चा जो टियर 1 चा रिझल्ट आहे, आता हे टियर 2 म्हणतात, तर आपण याला खऱ्या अर्थाने पाहिजे होतं पूर्व परीक्षा नाव, मुख्य परीक्षा नाव। बघा, पूर्व परीक्षेचे गुण याच्यात कन्सिडर केले जात नाही, पण पूर्व परीक्षा पास व्हावी लागते तेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला जातात आणि मुख्य परीक्षेच्या 390 गुणांच्या आधारे तुमची निवड होते। पूर्व परीक्षा असते 200 गुणांची, त्याच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तर तो लागत असतो। आता याच्यामध्ये काही मिनिमम गुण घेणं पण गरजेचं आहे, असं नाही होणार की लयच कमी मार्क पाडले तरी सिलेक्शन झालं। बघा, एमपीएससी राज्यसेवेला मागच्या याला काय झालं होतं की 200 पैकी पेपर होता आणि ईडब्ल्यूएस मुलींचा कट ऑफ डायरेक्ट 7 गेलेला होता, कारण की तिथं मिनिमम क्रायटेरिया लावलेलं नाही प्रिलिमला, मेन्सला आहे पण प्रिलिमला नाही। मग इथं यांनी प्रिलिमला पण लावून दिलेलं आहे की जसं की ओपन कॅटेगरी असेल तर किमान 30% गुण घेणं गरजेचं। 30% म्हणजे किती, 30 दुने 60 गुण घेणं इथं गरजेचं आहे। ओबीसीला 25% आणि अदर कॅटेगरीला इथं 20%, अदर म्हणजे एससी एसटीच पुरलेली कॅटेगरी। आता याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत, फॉर एक्झाम्पल हा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर याचा कट ऑफ पाहायला मिळतो पूर्व परीक्षेचा। त्याच्यानंतर हा जो आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर ग्रेड 2 याचा पाहायला मिळतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने जो पाहिजे आहे तो म्हणजे एसएससी सीजीएलचा। बाकी जे पद आहेत त्यांना विशेष अर्हता लागते, याचा आपण कट ऑफ खऱ्या अर्थाने जे आहे तर ते पाहणार आहोत, कारण की याच्यामध्ये आपले सगळे पद कव्हर होतात। आता हा जो कट ऑफ आहे ना, हा 200 गुणांच्या आधारे। तुम्ही म्हणाल सर हे 200 गुण कसं डिसाईड केले, तर याच्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकतात मी प्रॉपर व्हिडिओज बनवलेले, याच्या एक्झाम पॅटर्न मध्ये बदल झालेले आहे। सोबत महिलांसाठी बेस्ट पोस्ट कोणते, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर कशा पद्धतीने बनलं पाहिजे, असे पूर्ण व्हिडिओज असा। एसएससी आणि रेल्वेचं हे एक महाराष्ट्रातलं एक खूप चांगलं चॅनल आहे की जे तुम्हाला माहिती देतं, कंटेंट देतं, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल नक्की जॉईन करून ठेवा। आता हा जो कट ऑफ मी पाहिला हा 200 पैकी एससी कॅट ओपनचा पाहूया सगळ्यात आधी। ओपनचा कट ऑफ 136.83, चला 136 एवढा कट ऑफ हा जो आहे तर तो लागतो याचा। किती, 200 पैकी 136। ओबीसीचा 130 लागला, कमी आहे, चांगला आहे। एससीचा 114 आहे, एसटीचा 106 आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, बाकीचे ईडब्ल्यूएचा कट ऑफ 127 आहे। जर मी ओव्हरऑल पाहिलं, मी ओपनच्या कट ऑफ नुसार जाऊया, तर मागच्या वेळी जागा थोड्या जास्त होत्या, 15,000 जागा होत्या, तर 136 कट ऑफ आला। यावेळी ज्या आहेत तर त्या जागा थोड्या कमी आहेत, तर यावेळी आपण टार्गेट ठेवलं पाहिजे 140 प्लस गुण किंवा 140 ते 150 यापेक्षा जास्त गुण आपल्याला मिळाले पाहिजे। 140चं टार्गेट ठेवलं तर काय होऊन जातं, आपल्याला 10-15 मार्क कमी पडून जातात, त्याच्यामुळे टार्गेट वाढवून घ्यायचं आपलं। 140 ते 150 याच्यापेक्षा जास्त आपण टार्गेट जे आहे तर ते ठेवलं पाहिजे। या दरम्यान जर आपण गुण घेतले पूर्व परीक्षेला तर आपले मुख्य परीक्षेमध्ये निवड होण्याचे चान्सेस जे आहेत तर ते वाढतात, हे लक्षात घ्या। बाकी कट ऑफ किती जाऊ शकतो, कमी होऊ शकतो, कारण की तो डिफिकल्टी लेवलला असतो, परंतु जर आपण याच्यावरून जर अंदाज बांधला तर मला एक सेफ स्कोर हा 150 ते 140 दरम्यान जे काय असेल तो एक माझा एक सेफ स्कोर जे आहे तर तो येऊ शकतो। टियर 2 साठी त्यांनी जे आहे 8 ते 10 पट मुलं घेतात मित्रांनो, जेवढ्या जागा असतील त्याला रेशोला। तुम्ही जर इथं मुलं पाहिले, बघा जवळपास 1,30,000 मुलं मेन्सला बसली, 1,30,000 जेवढे अर्ज येतात, म्हणजे लयच अर्ज जास्त येतात वाटतं इथं सीजीएल ला। तर बघा हे अशा पद्धतीने रेशो तुम्ही पाहू शकतात, ज्यावेळी 14,000 काही जागा होत्या, नंतर त्या 15,000 झाल्या, मग इथं रेशो हा 8चा वगैरे आपल्याला इथं पाहायला मिळतो। आता याचा कट ऑफ जर पाहिला, सर्वाधिक कट ऑफ हा ओपनचा गेलेला होता 136, ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ 130 गेलेला होता, ईडब्ल्यूएचा कट ऑफ 127 जो आहे तर तो इथं गेलेला होता, म्हणजे ईडब्ल्यूएचा कट ऑफ सध्या हा कमी लागतो आहे। ओके, आता हे झालं टियर 1। टियर 2 चं काय, मुख्य परीक्षेचं काय, मुख्य परीक्षेचा पण त्यांचा फायनल रिझल्ट जो आहे तर तो लागलेला आहे 2025 चा।
याच्यामध्ये पण मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत तर ते असतात मित्रांनो याच्यात. आता याच्यात त्यांनी फायनल वॅकन्सी जी आहे तर ती इथं दिलेली आहे 15,000 झाली, पहिले 14,000 आली, ती नंतर काही पदं वाढले, ती 15,118 एवढी त्यांची फायनल वॅकन्सी जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते. आता जर आपण इथं काय असतं मित्रांनो, इथं पदानुसार वेगवेगळा कट ऑफ लागतो पदानुसार. पण याच्यामध्ये जे महत्वाचे पद आहे मी ते सांगतो. पहिले काय असतं, ईडी मध्ये लोकांना आवडतं, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर. ईडी मध्ये हे काम असतं. याचा कोड आहे B5 कोड आहे. SC 2 जागा होत्या, दोन्ही जागा भरल्या, कट ऑफ लागला 336, 390 पैकी 336. एसटीचा 2 जागा होत्या, 226 लागला. ओबीसीच्या 13 जागा होत्या, 242 कट ऑफ लागला. ओपनची एकच जागा होती, 262 एवढा कट ऑफ जो आहे तर तो इथं लागलेला होता. तुम्ही पाहू शकतात हा ईडीचा आहे. पुढचं आपला इन्कम टॅक्स, ते पण लय आवडतं आपल्याला. इन्कम टॅक्स मध्ये ओपनचा जो आहे कट ऑफ लागलेला 342, हा 390 पैकी. ईडब्ल्यूएच चा 334, ओबीसीचा 334, एससी 352, 313. तर हे अशा पद्धतीने कट ऑफ. आता मेनच्या कट ऑफवर आपल्याला जायचं नाही आहे. पुन्हा हा सीबीआयचा कट ऑफ जो आहे तर तो 330च कट ऑफ आहे. तुम्ही जर बाकीचे काही पद पाहिले गेले ना, त्यांचा एवढा कट ऑफ जात पण नाही जास्त, तर तो 320 330 एवढ्या दरम्यान जो आहे तर तो राहण्याचा प्रयत्न केला जातो. आता टियर 2 पेक्षा आपल्याला पहिले टियर 1 व्यवस्थित पद्धतीने पास व्हायचे, कारण की टियर 2 मध्ये पण जवळपास तेच विषय जे आहेत तर ते आपल्याला इथं अभ्यासायला आहेत. CGL 2026 ची तयारी करून घेण्यासाठीची आपली रेड, कारण की इथं हे अजय देवगणचा तुम्ही पिक्चर पाहिलंच असेल रेड, आणि याच्यापैकी बहुतांश पदाचं कामच रेड मारणे म्हणून बॅचलर्स रेड नाव देऊन टाकलं. आता तुम्हाला SSC CGL वरच रेड मारायचे, त्यासाठी फक्त 1 रुपयात तुम्ही ते रेड मारू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या 1 रुपयाच्या बॅचला तुम्ही नक्की एनरोल केलं पाहिजे. सोबत SSC CGL चे आपले लाईव्ह सुरू आहेत मित्रांनो, PYQ लाईव्ह स्वरूपात युट्यूबला सुरू आहेत, तर ते तुम्ही अवश्य पाहिले पाहिजेत. ओके, याच्यासाठी तुम्ही त्याला लगेच नोटिफाय मी जे आहे तर ते करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.